बातमी राजकीय वर्तुळातूनच। तब्बल 21 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित सभा ठाण्यात होणार आहे। त्यामुळे यंदा सत्तापालट नक्की होईल असा विश्वास केदार दिघे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूया। मुंबईनंतर आज ठाणे येथे दोन्ही ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे। या सभेमधून अर्थात विरोधकांना लक्ष केंद्रित तर करणारच आहेत, मात्र ठाण्यासंदर्भात काय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी केदार दिघे आहेत। लोकांना जी खोटी आश्वासनं, खोटी स्वप्न दाखवली गेलेली आहेत, आपण जर का ठाणे परिसरामध्ये फिराल या महानगरपालिका क्षेत्रामध्ये, तर लोकांचे प्रश्न कुठेही दैनंदिन दिवसाचे सुटले नाही। दररोजचा संघर्ष त्यांच्या नशिबात आलेला आहे। पण लोकांच्या मनामध्ये असं आहे की जो संघर्ष आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात केला तो आमच्या पुढच्या पिढीला येऊ नये, आणि म्हणून ह्या वेळेला एक नक्की परिवर्तनाची लाट आपल्याला दिसून येईल। ज्या पद्धतीचा प्रचार प्रसार आमच्या माध्यमातून चाललेला आहे, शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र मनोमिलन होऊन चांगल्या पद्धतीचा प्रचार प्रसार चालला आहे। लोकांना कुठेतरी एक चांगली आशा आहे, आणि आजचं जे हे व्यासपीठावरती आपण उभे आहोत तिकडे सन्माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब खऱ्या अर्थाने एक चांगली दिशा आपल्याला दाखवताना दिसते। ज्या वेळेला त्यांना असं वाटतं की आपली खुर्ची हलते, त्यावेळेला धर्म, कुठेतरी जात, या जातीपातीचं राजकारण करायचं, धर्माचं राजकारण करायचं आणि आपापसामध्ये लोकांना भिडवून द्यायचं आणि स्वतः सत्तेत खुर्ची स्थापन करून आपण बसून राहायचं। पण लोकांमधला हा संभ्रम सगळ्या पद्धतीने सुटलेला आहे। येणाऱ्या 16 तारखेला ठाणेकर जनता ही नक्कीच इकडे महापौर बदलेल, इकडे सत्ता बदलून लावेल, आणि हे महाराष्ट्र आहे। सन्माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे नेहमी सांगतात, म्हणून इथले प्रत्येक महापालिकेवरचा जो कोण महापौर असेल तो महाराष्ट्रीयनाचा असेल, मराठीचा असेल, आणि नक्कीच तो हिंदू असेल, भाजपाच्या तोंडून जे आपण ऐकलं ते। कॅमेरा पर्सन विक्रम सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।